सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. महाराष्ट्र पोलीस भरतीबद्दल काल 3 सप्टेंबरच्या दिवशी जी काही अपडेट आली होती, एक वृत्तपत्रातून एक इन्फॉर्मेशन आले की पोलीस भरतीबद्दल भरती कधी पडणार आहे किंवा पाठिंबाचा डाटा त्यांनी एकत्र करून काही इन्फॉर्मेशन दिले. आणि परत मग एक मुलांचा प्रश्न आलाय की सर मग हे खरं आहे का, असं आहे का तसं आहे. तर पहिला आपण बघूयात की ती बातमी काय आहे, बघूयात पूर्ण डिटेल्स बघूया, त्यासोबत मार्गदर्शन करणार आहोत. एक विनंती करतोय, आपला हा व्हिडिओ शेवटून बघायचा आहे. त्या पद्धतीनं एक महत्वाची अनाउन्समेंट करतोय की बघता बघता आपल्या चॅनलवरती 34,000 फॅमिली पूर्ण झालेली आहे. तर तुमच्या आशीर्वादानं, तुमच्या प्रेमापोटी तुम्ही ठेवलेला विश्वास हाच याची देणगी आहे, लक्षात ठेवा. सो तुमचा असा सपोर्ट राहिला तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये हा ऑफिशियल चॅनल, हा ऑथेंटिक चॅनल तुमच्यापर्यंत अजून जेवढं मदत करता येईल तेवढं मदत करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. या युट्यूबवरती जवळजवळ जेव्हापासून चालू केल्यापासून आज सगळ्यात 4 लाख तास पूर्ण केलेला हा युट्यूब चॅनल आहे. सो विनंती करतोय की आपल्या या हक्काच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आता हक्काच्या चॅनलमध्ये सबस्क्राईब करा. कारण पहिल्या दिवसापासून शेवट दिवसापर्यंत ऑफिशियल इन्फॉर्मेशन देणारा महाराष्ट्रातला पहिला चॅनल आहे. 4 दिवस, 8 दिवस, 10 दिवस अगोदर सगळी इन्फॉर्मेशन देणारा महाराष्ट्रातला पहिला चॅनल आहे. सो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं. आणि परत एकदा सर्व पालक, विद्यार्थी, ऑनलाईन ऑफलाईन बॅचेस आणि सगळी स्ट्रेंथ मिळून तुम्हा सर्वांचं जेवढं मानल तेवढा आभार कमीच आहे. सो आपण महत्वाची बातमी बघूयात की राज्यात ऑक्टोबर पासून पोलीस भरती म्हणून एक बातमी काल परवापासून फिरत आहे. आणि मग याच्यामध्ये काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या पूर्णपणे आपण करणार आहोत. तर बघा, राज्यात ऑक्टोबर पासून पोलीस भरती, झेडपी मनपा निवडणुकांपूर्वी अर्ज भरण्यास प्रारंभ. याच्या आधी मी सांगितलं होतं, जवळजवळ 12-15 दिवस झालं व्हिडिओ बनवून, त्याच्यामध्ये सांगितलं होतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अगोदर हे भरती पाडणार. आणि मग आदर्श आचारसंहिता, मग निवडणुका आणि निकाल, आणि मग यानंतर मग ग्राउंड, अशा पद्धतीने सगळी प्रोसेस होती. पण 2 दिवसापूर्वीच मराठा आरक्षणाचा विषय आणि त्यामध्ये मग विखे पाटलांचा जो विषय होता की आम्ही 2 महिने काय भरती पाडणार नाही वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी, जो पण मराठा आरक्षण भेटत नाही तोपर्यंत, म्हणजे विखे पाटील आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातलं जे कम्युनिकेशन होतं ते तुमच्यापर्यंत सांगितलेलं आहे. आता बघूयात पुढची बातमी. राज्याच्या गृह विभागात सध्या पोलिसांच्या 13,560 पदे रिक्त असून गणेशोत्सवानंतर भरतीला प्रारंभ होणार असून सध्या रिक्त पदांची बिंदूनामावली पडताळणी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. आता 13,560 हा जुना आकडा आहे, लक्षात ठेवा. म्हणून काल लाईव्हला आल्यानंतर मी सांगितलं होतं गोष्टी की जे काही स्थानिक वृत्तपत्र आहे त्यांच्याकडून ही इन्फॉर्मेशन आले. ही काय तज्ञ लोक नसतात, यांना माहित पण नसतं किती जागा पडलेत किंवा कुठल्या जागापर्यंत आलेत. आता आम्ही तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन, अप टू डेट सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्याच्यामध्ये 15,731 प्लस SRPF चालकच्या जागा भरल्या जात नव्हत्या, त्या सुद्धा निदर्शनास आलेल्या आहेत आणि त्या सुद्धा भरल्या जाणार आहेत. त्या जागा प्लस पदोन्नती SRPF जागा, अशा सगळ्या मिळून जवळजवळ 17,000 पर्यंत जागा जाणार आहेत. पण हे स्थानिक वृत्तपत्र जे आहेत, जे कोण असतील त्यांच्यापर्यंत ह्या बातम्या नसतात, त्यांना एवढी काही इन्फॉर्मेशन यातली नसते. सो यांनी पहिल्याच पॅराग्राफमध्ये फसलेले आहेत. बघा, दिनांक 3 सप्टेंबर 2025 ची ही बातमी आहे. त्याच्यामध्ये परत एकदा सांगतोय, पहिल्या पॅराग्राफमध्ये काय दिले, राज्याच्या गृह विभागात सध्या पोलिसांची 13,560 पदे रिक्त असून सपलं 15,731 आकडा आलेला आहे. 14,114 होता, 13,560चा विषयच नाहीये. सो आपण कोणाला मानायचं किंवा आपण कोणाला फॉलो करतोय किंवा जी बातमी आल्या ती बातमी कितपत सत्य आहे, कितपत खरी आहे, या पण गोष्टी तुम्हाला जज करता आल्या पाहिजेत. सो इथं त्यांनी आकडा चुकीच टाकला, इथंच ते फसलेले आहेत. तरी पण बघूयात पुढचा विषय. राज्याच्या प्रशिक्षण व खास पथकांच्या अपर पोलीस महासंचालकाने रिक्त पदांची माहिती गृह विभागाला कळवली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजण्यापूर्वी ऑक्टोबरमध्ये पदभरतीला सुरुवात होईल, असे गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. तर गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याच्या दरम्यान ही जी स्थानिक स्वराज्य संस्थांची टेंटेटिव्ह टाइम टेबल आहे हे आउट झालेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये जर आचारसंहिताची आदर्श आचारसंहिता लागली तर मग पदभरती पडते का, हे जे वरिष्ठ अधिकारी असतात हे वरिष्ठ व्यक्ती असतो, आणि ह्याला जर ही इन्फॉर्मेशन माहित नसेल तर मग त्या पदाचा उपयोग काय, हा एक विषय. आचारसंहितेमध्ये भरती पडते का, पेपर होतात का, त्याच पद्धतीनं नियुक्ती, मेडिकल जे काय असेल, मुलाखती होतात का, हे त्यांना माहित असणार आहे. पण याच्यामध्ये त्यांनी सांगितले की ऑक्टोबर महिन्यामध्ये हे जे काय आहे हे ते भरती चालवणार म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने बघा परत कारण आली, ऑक्टोबर महिन्यामध्ये सुरू होणार आणि परत तिसऱ्या पॅराग्राफमध्ये कारण आली. एक विषय असतो की फक्त पेज भरणं हा हेतू नसावा, जे काही वृत्तपत्र असतील किंवा जे काही बातम्या असतील, चॅनल असतील, सगळं असेल. आता इथं तिसरा पॅराग्राफ दिलाय, सध्या पावसाळा सुरू असल्याने मैदानी चाचणी घेणे अशक्य आहे.
दुसरीकडे राज्यात सध्या गणेशोत्सवाची धूम आहे. परिणामी राज्यभर पोलीस अधिकारी व अंमलदारांना बंदोबस्ताची ड्युटी आहे. त्यामुळे गणेशोत्सवानंतर म्हणजे सप्टेंबर अखेर उमेदवारांची पोलीस भरतीसाठी अर्ज मागवले जातील. पाठीमागे 15-20 दिवसापूर्वी सांगितलेल्या ह्या गोष्टी की जर भरतीला जे काही अडथळे असलेले मुद्दे आहेत त्याच्यामध्ये मग आरक्षणाचा पण विषय आहे, त्याच पद्धतीने वयवाढीचा विषय, उंचीवाढीचा विषय आणि बाकी सगळ्याच गोष्टी असतील. सो हा जो पण विषय क्लिअर होत नाही तो पण भरती पडत नाही म्हणून पाठीमागे सांगितले. आणि जर ह्या लोकांनी अडथळे आणले तर भरतीला उशीर होणार हे मात्र नक्की आहे. सो याच्यामध्ये जे दिले ते पण अगोदर आपण 15 दिवसापूर्वी सांगितले, 20 दिवसापूर्वी, की ह्या सगळ्या गोष्टी अशा होणार आहेत. उमेदवारांना एका पदासाठी एकच अर्ज करावा लागणार असून एकच पदासाठी उमेदवार एकापेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये अर्ज करू शकणार नाहीये. एकाच पदासाठी अनेक जिल्ह्यांमध्ये अर्ज केले असतील तर एक अर्ज पात्र ठरेल. राज्यातील गृह विभागाकडील 10,184 पोलिसांची पोलीस शिपाई, चालक शिपाई पदे रिक्त आहेत. हे पाठीमाग 14,114चा आकडा यायच्या अगोदर हा विषय होता. अजून ते पोहोचलेले नाहीयेत तिथपर्यंत, त्या GR पर्यंत. जे फायनल आकडा आला तिथपर्यंत अजून ही जी वृत्तपत्र आहे ते पोहोचलेलं नाहीये. पहिला जो आकडा आलेला होता तोच आकडा त्यांनी धरून बसलाय. अजून अपडेट झालेत बाबांनो, ते बघून घ्या आणि मग बातमी द्या. याशिवाय बॅट्समन, राज्य राखीव पोलीस बल अशी 1,500 पर्यंत पदे रिक्त आहेत. प्रशिक्षण व कास पथकांच्या विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयाने रिक्त पदांची माहिती गृह विभागाला दिल्यानंतर मंजुरी मिळून पदभरतीला सुरुवात होणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. राज्यात दरवर्षी सरासरी एकूण पदापैकी 5% पोलीस अंमलदार सेवानिवृत्त, विभागीय चौकशी अंती बडतर्फ झालेले, स्वइच्छा निवृत्ती घेतलेले व अपघाती मृत्यू झालेले कर्मचाऱ्यांची संख्या देखील 4 ते 5% असते. या अनुषंगाने ऑक्टोबरमध्ये 13,500 पोलिसांच्या भरतीस सुरुवात होणार आहे. परत तिथं झाले 13,500 म्हणजे 15,631 पर्यंत आकडा पोहोचू सुद्धा ह्या गोष्टी यांना माहित नसतात. म्हणून काय म्हणतोय, एका फील्डमध्ये तज्ज्ञ म्हणून पाहिजे. हे वृत्तपत्र असतात ते इकडची माहिती घे, तिकडची माहिती घे, हा GR घे, तो GR घे, पण अपडेटेड शेवटच्या टोकापर्यंत काय आलेलं होतं आणि कुठपर्यंत आहे. कारण की एखादा प्रश्न जर एखाद्या घटकावरती असा आला, MPC असेल, सहसेवा असेल किंवा काय असेल, सो याच्यामध्ये जर अपडेटेड मध्ये शेवटच्या घटकापर्यंत एखाद्या पॉइंटचा जर डिजिट आला तर तो सुद्धा उत्तरात देता आला पाहिजे. लक्षात ठेवा, त्यासाठी त्या फ्लो मध्ये असणं गरजेचं आहे. प्रॉपर आज काय झालं, उद्या काय होणार आहे, परवा काय होणार आहे, पाठीमाग काय झालेलं होतं, इतिहास काय आहे, हे सगळं त्या व्यक्तीला माहित पाहिजे. तर आणि तरच मग मार्गदर्शन होणार, नाही तर मग काय उपयोग नाहीये. सो अशा पद्धतीनं 13,500 पोलिसांच्या भरती सुरुवात होणार आहे. मुंबई वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये उमेदवारांची राज्यभरात एकाच वेळी लेखी परीक्षा होईल. हे काही नंतरच्या गोष्टी आहेत. पण यांनी जे सांगितले, झेडपी मनपा निवडणुकांपूर्वी अर्ज भरण्यास प्रारंभ म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. परीक्षा आणि नियुक्तीबद्दल एक घटक त्यांनी दिला. राज्यातील रिक्त पदे भरण्यात यावी. पुढील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अगोदर परीक्षा नियुक्ती करण्यात यावी. परीक्षा पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. परीक्षेचे वेळापत्रक पावसाळ्यात योग्य पद्धतीने केले पाहिजे अशी मागणी स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशनचे अध्यक्ष महेश धरबुडे यांनी केलेली आहे असं त्यांनी सांगितले. आता एक गोष्ट खूप महत्वाची आहे, सरकारनं सांगितले उन्हाळ्यात भरती होणार नाही, पावसाळ्यात भरती होणार नाही, म्हणजे ती जाणं हिवाळ्यामध्ये. समजलं? तर पावसाळ्यात भरती होणारच नाही तर नियोजनाचा मॅटरच येत नाही, विषयच नाहीये. दुसरी गोष्ट, हे जे काही 4-5 अडथळे आहेत ते पण तुमच्यापर्यंत सांगितलेत. सप्टेंबर अखेर जर ह्यांनी विरोध नाही केला तर भरती पडणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या की फिजिकल चालवणार, पटकन तोंडावरती चालवणार आहे. अजूनही जे असं त्यांना मी ह्याच्या आधी पण सांगितले. काल ऑनलाईन मी आलेलो होतो लाईव्हला, जवळजवळ 4,000 विद्यार्थी येऊन भेट देऊन गेले. कारण की सध्या ह्याचं SSC-GDचं फिजिकल वगैरे चालू आहे, अग्निवीरची मेडिकल चालू आहेत आणि बाकी निकाल पण आहेत. आणि अजूनही सांगतोय की रिलेशन भरतीचे अजूनही लेखी पेंडिंग आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि पोलीस भरतीचे 5 सेंटर सुरू आहेत ऑफलाईनचे आणि हा रहिवाशी एक चालू करतोय. सो अशा पद्धतीने एवढं बिझी शेड्यूल झालंय की तुमच्यापर्यंत कसं पोहोचायचं तेच करणार आहे. तरी सुद्धा कोणतेही कारण न देता या पोरांपर्यंत पोहोचण्याचं काम करतोय, कोणतेही रिझन न देता. आणि मॅडमांची बदली सुद्धा मॅटर झालाय, आता मला जावं लागते किंवा नियोजन करायचंय की आपल्या जिल्ह्यामध्ये मॅडमांना आणायचंय. सो अशा पद्धतीने सगळे नियोजन सुरू आहे. पण पोरांना कधी कारण द्यायचं नाही, बस आम्हाला त्यांना जिंकवायचं आहे, दिवस रात्र त्यांच्यासाठी काम करायचंय, दिवस रात्र, हे मात्र नक्कीच. सो आताच्या घडीला ही जी कालची बातमी आलेली होती, पोरांची परत मागणी होती की सर प्लीज मार्गदर्शन करा, तर काय नाहीये, पाठिंबाच्या सगळी इन्फॉर्मेशन घेऊन एकत्र तो एक मोठा पेजभर ती बातमी दिलेली आहे. पण ती सुद्धा अर्धवट आहे, कारण की अपडेटेड आकडा यांना माहित नाही. 15,631 जसं मगापासून 10 वेळा म्हणतोय, 15,631 वरती पोहोचलेले आहे. आणि मध्येच GR आलाय की SRPF चालकचा. या 1-2-300 जागा जर भरल्या, मी म्हणतोय अजूनही सांगतोय SRPF मध्ये भरतीच झाली नसेल तर वाहनांचा तापा विचार घेता ही तर पदांची गरज किती विचार करा. मोठा तापा असतो SRPF ला, मग पदांची गरज किती विचार करा. आणि मग ही पदं
प्लस नशिबानं ती 1505 पदं जी पदोन्नतीने भरलेत 1505 ती पदं सुद्धा यामध्ये यावीत आणि या पोरांच्या आयुष्याचं कल्याण व्हावं एवढंच वाटतंय. म्हणून एक 5-6 दिवस जरी पुढे गेले तर चालते भरती, पण 1505 जागा म्हणजे लय मोठी संधी आहे. 1505 घरांतल्या कल्याण होणार लक्षात ठेवायचं. 1505 आणि SRPF मध्ये ह्यावेळी महिलांची सुद्धा एंट्री केलेली आहे. तुम्हाला माहितच आहे, महिलांना सुद्धा गट स्थापन केलेत. 140च्या वर आकडा नागपूरला पहिला गट स्थापन करून तिथं पदभरतीला सुरुवात झालेली आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा महिलांना चान्स भेटण्याची शक्यता जोरात आहे. सो अशा पद्धतीने एकंदरीत ही जी बातमी त्याचं मार्गदर्शन तुमच्यापर्यंत केलेलं आहे. त्याच पद्धतीनं अतिशय महत्वाचं म्हणजे मार्गदर्शन आवडलं असेल तर पहिला आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला हे परिपत्रक, PDF, बिनतारीख संदेश, आदेश, GR, BR सगळं आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला मिळून जातात. त्यासाठी लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अजूनही सांगतोय, वेळ गेलेला नाहीये. भरती पुढे जाईल, 1 महिना किंवा मागे येईल किंवा जे काही होईल, पण पुढे अजून आपल्याला 2-3 महिने आहेत. ह्या 2-3 महिन्यामध्ये आपण फिजिकलची तयारी करू शकतोय. कोण 38 वर जाईल, कोण 40 वर जाईल, 42, 44, 46, 48 वगैरे वगैरे. पण लेखीचा खूप मोठा विषय आहे. लेखी म्हणजे समुद्र आहे. याच्या आधी पण सांगतोय, आता पण सांगतोय. रेशो जर काल असेल तर अभ्यासाच्या कोणत्या पद्धती वापराव्यात हा एक गोष्ट खूप महत्वाची आहे. सो इथं तुम्हाला फिजिकलच्या दुप्पट लेखी आहे, त्यामुळे फिजिकल एवढे जरी मार्क घेतले तरी पण तुमचं सिलेक्शन होत नाही. म्हणजे 50 पैकी 50 फिजिकलला घेतलं, लेखीला 50 घेतले तर 100 स्कोर होईल. इकडे लेखीला 90+ मारणारी पोर आहेत. म्हणजे एक घटक सोडून, फिजिकल सोडून तुम्ही दोन्ही घटक पकडून तुमचं एकत्र जर केलं तर 100 क्रॉस होणार नाही, जरी फिजिकलला आउट ऑफ पाडली तर. आणि इकडे तुम्ही लेखीला जर 90 घेतलात तर मग तुमचा फिजिकलचा स्कोर जे काही 35, 36, 38 असेल तो जर पकडला तर 120, 122, 125, 126 पर्यंत तुम्ही जा. म्हणजे जरा कमी ओपनच्या सिटीकडे तुम्ही ते जाऊ शकताय. सो ह्या लेखीसाठी महाराष्ट्राची सगळ्यात मोठी PDF बॅच आहे आपल्याकडं. 4500 क्वेश्चन असलेली 341 पानांची PDF बॅच आहे. सो ही जर तुम्हाला हवी असेल तर आपल्या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिलाय त्याच्यावरती लगेचच मेसेज करा. तुम्हाला 5 मिनिटांमध्ये PDF भेटेल. ही PDF अतिसंभाव्य प्रश्न असलेले आहे. 22-23च्या पोलीस भरतीमध्ये, वनरक्षक भरती, दारूबंदी पोलीसमध्ये 53 क्वेश्चन ह्यातले आलेले होते. सो ज्यांना ज्यांना हवे असेल त्यांनी स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे. ह्याच्यासोबत तुम्हाला डायट प्लॅन PDF जी आहे ती जवळजवळ 1100 मुलांना आपण फ्री दिलेली आहे. टेलिग्रामच्या माध्यमातून दर दिवशी संध्याकाळी 10 वाजता आपण ती PDF टाकतोय. 3 पाणी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत एक प्रोफेशनल ऍथलीटचा जे काय डायट आहे तो कशा पद्धतीने पाहिजे, एकदम होम बेस्ड केलेला आहे. कोणत्या पद्धतीने काय प्रोटीन नाही, काय विषय नाही आहे, पण त्याच्यामध्ये पण लय मोठी ताकद आहे. पाठीमागच्या 25 दिवसामध्ये जवळजवळ 5 मुलांनी ग्राउंड मारले सेंट्रल डिफेन्सचं. सगळं हे याच जोरावरती लक्षात ठेवा. सो प्रॉपर नियोजन पाहिजे, तज्ज्ञ हुशार लोक पाहिजे, अनुभव पाहिजेत आणि क्वालिफाईड ऑफिशियल व्यक्ती पाहिजेत, तर हे पॉसिबल आहे, लक्षात ठेवायचं. सो 341 पानांची PDF, 4500 प्रश्न सोबत तुम्हाला ही डायट PDF जी आहे 100 मीटर, 800 मीटर, 1600 मीटर, 3 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि शॉर्टपुट थ्रो साठी एक कंबाईंड डायट प्लॅन केलेला आहे. सो तुम्हाला जो हवा असेल तर 99 रुपयाचा डायट प्लॅन हा तुम्हाला मोफत देतोय. ती जी PDF आहे ती PDF 4500 क्वेश्चन आहे, तब्बल महाराष्ट्रात सगळ्यात मोठी आहे. ती PDF तुम्हाला 299 रुपयाला भेटणार आता लगेच 5 मिनिटांमध्ये, आणि त्याचसोबत ही PDF 99 रुपयाची सुद्धा फ्री भेटणार आहे. सो अशा पद्धतीनं ह्या दोन्ही PDF साठी तुम्हाला पाहिजे असतील या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिलाय त्याच्यावरती लगेच मेसेज करा. 5 मिनिटांमध्ये तुमच्यापर्यंत PDF पोहोचेल. आणि जर त्यातले 5-10 प्रश्न जरी आले प्लसच म्हणा तर मग तुमचा निकाल लागून समजायचं 100%. सो अशा पद्धतीनं जे काही इन्फॉर्मेशन होती, की जे मार्गदर्शन होतं बातमीचं ते तुमच्यापर्यंत पोहोच केलेलं आहे. जर आवडलं असेल तर आपल्या हक्काचं चॅनल सबस्क्राईब करा, कारण की 34,000चा टप्पा तुमच्या आशीर्वादाने पूर्ण झालेला आहे. सो असाच सपोर्ट करा. मी सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानतोय आणि मी तो संपतोय. तोपर्यंत धन्यवाद.